नमस्कार. आजच्या विषयाची सुरुवात मी एका छोट्याशा प्रसंगापासून करणार आहे. गोष्ट यासाठी नाही की ती गोष्ट अजिबात नाही आहे म्हणून. आपण गावाकडं लहानपणी नेहमीच बहुतेकांनी गोट्या खेळलेल्या आहेत. गोट्या आपल्या त्या काचेच्या गोट्या किंवा त्या स्टीलच्या आपल्या सिमेंटच्या गोट्या, ज्याला आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये पकाणी गोट्या म्हणायची सवय आहे. कुणी सिमेंटच्या गोट्या म्हणतं, कुणी काही म्हणतं, कुणी काही म्हणतं. नावं वेगवेगळी आहेत, पण गोट्या बहुतेकांनी खेळलेल्या आहेत. हा गल्लीमध्ये गोट्यांचा डाव सुरू असतो आणि मग एखादा धटिंगण तिथे येतो, म्हणजे जरा धष्टपुष्ट मुलगा ज्याला ताकद असते, ह्या सगळ्या पोरांना कंट्रोल करू शकतो, किंवा गल्लीतली पोर त्याला दादा म्हणतात, असं जरा घाबरतात, असा एखादा पोरगा येतो आणि तो या पोरांना आग्रह करत असतो की मला गोट्याच्या खेळात घ्या. पोरांना आता एवढा मोठा माणूस, कधी आपण हरणार जिंकणारच नाही, त्याच्या पुढे याची जाणीव असते. हा दादा हा जिंकणार हे त्यांना माहीत असतं आणि म्हणून ते टाळत असतात त्या पोराला खेळामध्ये घेणं. किंवा कधी कधी काय होतं की खेळामध्ये समवयस्क पोरं, आपली आपली सूर जुळलेली पोरं असतात, नवं आणायला नको वाटत असतं. आणि मग हा धटिंगण जेव्हा कळतं त्याला की ही पोरं आपल्याला खेळात घेणार नाहीत, तेव्हा तो काय करतो की एकतर तो सांगतो मला डावात घ्या, नाही तर गोट्या उचला, गोट्या निघा, बंद करा खेळ. अशी धटिंगण बळजबरीनं खेळात घुसून खेळ जिंकत असतात. म्हणजे नाहीतर बिचाऱ्या लहान लहान पोरांना आपल्या गोट्या गमवायची भीती असते किंवा खेळ न होऊ द्यायची भीती असते. बऱ्याच वेळेला डावात घ्या नाहीतर गोट्या उचला असं म्हणणारी माणसं आपल्याकडे असतात. आमच्या औरंगाबादला एक डावात मसळा पार्टी आहे, म्हणजे डावात जर नाही घेतलं तर मसळा कसा करायचा हे माहीत असलेली पार्टी आहे. असो, ही गोष्ट मी का सांगितली तुम्हाला पुढे लक्षात येईल. नमस्कार, मी सुशील कुलकर्णी, आपण पाहताय ॲनालायझर. हे काय आहे की मध्यंतरी शरद पवारांची भेट देवेंद्र फडणवीसांनी घेतली. तब्येत विचारण्यासाठी, कसं आहे, बरं आहे का, हवा पाणी, अशा स्वरूपाची ती कर्टसी व्हिजिट होती. आता देवेंद्र फडणवीसांनी थेट शरद पवारांची भेट घेणं हे जरा मीडियासाठी डोळे विस्फारणारं होतं. मीडियाने डोळे विस्फारून बघितलं. या सगळ्यामध्ये मीडियांना वेगवेगळ्या शक्यता वाटू लागल्या. कुणी म्हणालं या 3 शक्यता असू शकतात, कुणी म्हणालं या 4 शक्यता असू शकतात. धंदा आहे बाई, करणं पडताय, वेगवेगळ्या शक्यता सांगाव्या लागतात. म्हणजे मग शरद पवारांना पाठिंबा द्यायचा होता का, मग पाठिंबा काढायचा होता का, कोणाला भीती दाखवायची होती का, देवेंद्र फडणवीसांना काय सिद्ध करायचं होतं, फडणवीसांनी काय केलं, यातले अनेक तर्कवितर्क मांडले जाऊ लागले. आणि हे क्रिस्पी असतात ना, छान असतात, लोकांना ऐकायला बरे वाटतात, म्हणून लोकांनी ते तर्क मांडून टाकले. माझ्या लेखी याचं सरळ सरळ गणित असं आहे की शरद पवारांना देवेंद्र फडणवीस तब्येतीची विचारपूस करायला गेले आणि इकडे काही लोकांना आपले कपडे रफू करून घ्यावे लागणार आहेत. रफू म्हणजे फाटल्यामुळं, म्हणजे कपडे फाटले हा शब्द मी वापरतो. काही लोकांना आपले कपडे रफू करून घ्यावे लागणार आहेत. कारण माध्यमांनी गोंधळ इतका घातला आहे की आता काय होणार हा प्रश्न आता सगळ्यांच्या समोर पडायला लागला आहे. मला एक 2-4 गोष्टी वाटतात, तेवढ्या मी तुमच्यासमोर मांडायला या विषयाच्या आलेलो आहे. म्हणजे 3 शक्यता आणि 4 शक्यता असलं काय बोलायचं नाही आहे मला. जे वाटलं ते तुम्हाला सांगायला आलेलो आहे. म्हणजे या सगळ्या प्रकारामध्ये आता शरद पवारांची आणि फडणवीसांची भेट यातला एक मोठी गोष्ट मला दिसली, जाणवली. ती एक पहिली गोष्ट अशी आहे, 1 मिनिटात ती सांगतो ना, आपण पुढे सरकू. ती पहिली गोष्ट अशी आहे की मागे संजय राऊत भेटले तेव्हा पवारांच्या भिंतीवर इंद्रजाळ ठळकपणे दिसत होतं. आता देवेंद्र फडणवीस भेटले तेव्हा ते इंद्रजाळ कापून फोटो काढण्यात आलेला आहे. काढलंय भिंतीवरचं की आहे माहीत नाही, आता खिडकीच्या उंचीपर्यंतच ते फोटो दिसतो, त्यामुळे ते इंद्रजाल त्या फोटोत दिसत नाही. जसं राऊतांच्या भेटीमध्ये इंद्रजाल असल्याची शक्यता आपल्याला वाटत होती, तशी फडणवीसांच्या भेटीमधलं हे इंद्रजाल अदृश्य केलं गेलेलं आहे. पण दृश्य स्वरूपामध्ये हे इंद्रजाल आहे का, म्हणजे खरं तिथे त्या अस्तित्वात आहे का, याचा देखील विचार केला पाहिजे. मी रफू करून घ्यावी हा जो विषय मगाशी तुम्हाला म्हणालो, ते रफू करून घ्यावं लागणार आहे शिवसेनेला. कारण कपडे फाटलेत ते शिवसेनेची, भीती वाटते ती शिवसेनेला, शिवसेनेचा ऊर भरून आलाय, शिवसेनेला भीती वाटते, धपापू लागलाय, अशी सगळी ती स्थिती आहे. असं का होत आहे शिवसेनेला? तर या सगळ्यामध्ये मला जी गोष्ट वाटते ती अशी आहे की या सरकारमध्ये शरद पवार सहभागी झालेत काही हेतूनी. म्हणजे नक्कीच शरद पवारांचं उद्धव ठाकरेंवर असं खूप निस्पृह निरातिशय प्रेम आहे. माझ्या मित्राचा मुलगा मुख्यमंत्री झाला पाहिजे, मग त्यासाठी माझं वाटेल ते झालं तरी चालेल, असं म्हणून शरद पवारांनी पाठिंबा नक्कीच दिलेला नाही आहे. शरद पवारांचे काही हेतू त्यामध्ये स्पष्ट आहेत. पहिला हेतू आहे भाजपला लांब ठेवणं, दुसरा हेतू आहे मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या फडणवीसांना मुख्यमंत्री होऊ न देणं, आणि तिसरी गोष्ट आहे की 5 वर्ष राज्यातही सत्तेत नव्हतो,
काय हाल झाले बघितलं, पळाले सगळे एका पटापट 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 भाजपकडं. केंद्रात सत्ता आलेली नाही आहे, 10 वर्ष सत्ता केंद्रात काहीच संबंध नाही, राज्यातही नाही. अशा स्थितीत जगणं जरा मुश्किल असतं. त्यामुळे ती सत्ता मिळवावी यासाठी शरद पवारांनी हा पाठिंबा दिलेला आहे. त्यासोबत आधीच्या व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे 42 वर्षाचा काही करार आहे का ते देखील तपासलं पाहिजे. म्हणजे केवळ उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्रीपदी बघणं हे शरद पवारांचं स्वप्न असायची शक्यता जरा कमी आहे. त्यांना आपली पोरगीही जरा मुख्यमंत्रीपदी बसावी असं वाटत असतं आणि ते कदाचित तेही असू शकतं. पवारांना जर या डावात सहभागी होता येत नसेल तर ते लोकाला गोट्या उचल म्हणू शकतात. म्हणजे कळलं ना तुम्हाला, म्हणजे मगाची पहिली सांगितलेली गोष्ट. कसं आहे की आपला डाव जमणार नसेल तर लोकाचा मोडण्यात शरद पवार एक्सपर्ट आहेत. जरा पवार समर्थकांना वाईट वाटेल म्हटल्याचं, पण नेहमी असं झालंय हो की म्हणजे वसंतरावांचं पाटलांचं सरकार, अजून बऱ्याच गोष्टी आहेत की आपल्याला डावात घेणं जमणार नसेल तर डाव मोडणं ही शरद पवारांची ख्याती राहिलेली आहे. त्यामुळं इथे सुप्रियांचा डाव बसणार नसेल तर उद्धव साहेब तुम्ही तुमच्या गोट्या आवरा, खेळा आता खेळ आवरा असं पवार म्हणू शकतात. आणि तीच एक भीती माहिती आहे का तुम्हाला की उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये असणार आहे. आता दुसरा गोष्ट अशी आहे की सत्ता मिळाली आहे हे खरं आहे, पण सत्तेचा लाभ आणि सत्तेचे तोटे कुणाला मिळालेत हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. आपण जरा या सरकारच्या काळामध्ये 2 वर्ष पूर्ण व्हायची राहिलेली आहेत, घोटाळे कुणाकुणाचे झालेत आणि कोण कोण चर्चेमध्ये अडकलाय जरा समजून घ्यावं लागणार आहे. कसं आहे बघा, सुरुवातीला वाजेचं प्रकरण महाराष्ट्रामध्ये खूप गाजलं, म्हणजे खूपच गाजलं वाजेचं प्रकरण. त्याच्या आधी वाधवान प्रकरण गाजलं होतं. वाधवान प्रकरणाच्या नंतर पालघरच्या साधूचं प्रकरण खूप गाजलं होतं. काही मीडियाला अटक करण्याचं प्रकरण गाजलं होतं. अर्णव गोस्वामीचं प्रकरण गाजलं होतं. त्याच्या आधी खूप आधी अरे हो विसरायला नको मारुती कांबळेचं काय झालं, दिशा सलियांचं प्रकरण गाजलं होतं, सुशांत सिंगचं प्रकरण गाजलं होतं, वाधवानचं प्रकरण गाजलं होतं, पालघरचं प्रकरण गाजलं होतं, अर्णवचं प्रकरण गाजलं होतं, संजय राठोडचं प्रकरण गाजलं होतं, स्फोटकांचं प्रकरण गाजलं होतं. यात पुन्हा उपप्रकरणं मनसुख हिरेन, अंबानी, अँटेलिया अशी अनेक प्रकरणं गाजलेली होती. या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी गेल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते, म्हणजे जेव्हा वाझेचा प्रवेश पोलीस दलात प्रवेश फायनल झाला तेव्हा तो आग्रह शिवसेनेचा, कारण वाझेने शिवसेनेत प्रवेश केला होता. वाझेने शिवसेनेत प्रवेश केला म्हणून वाझेला पोलीस दलात पुन्हा प्रवेश मिळाला. बरं, दिशा सलियांचं प्रकरण कुणाशी निगडीत आहे, कुणाची चर्चा चालू आहे? दिशा सलियांच्या मृत्यूनंतर सुशांत सिंगचा मृत्यू झाला, ते प्रकरण कुणाशी चर्चेत आहे? अर्णव गोस्वामीच्या प्रकरणात अर्णव गोस्वामी जे ललकारले ना, सुनलो उद्धव ठाकरे सुनलो हे म्हणून, तर ते सगळं शिवसेनेशी संबंधितच आहे. बरं, ज्या अर्णव गोस्वामीचं कुटुंब शरद पवारांना भेटलं म्हणून शरद पवारांचे ते फोटो सगळीकडे व्हायरल केले चालले. मला एक कळत नाही, त्या किरीट सोमय्यांनी जमिनीचं लफडं काढलं होतं, जफडं नाही माफ करा, खरेदी विक्री काढली होती. काय सरकारची कुटाने काढून 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 लफडं म्हणायची सवय लागून गेलेली आहे. तर किरीट सोमय्यांनी जमिनीचं एक प्रकरण काढलं होतं की अन्वय नाईकांच्या जमिनी कोण विकत घेतल्यात. तर त्यात कोकणातला एक नेता आणि अजून एक नाव त्यात किरीट सोमय्या सातत्यानं घेत होते. म्हणजे अन्वय नाईकच्या जमिनीच्या प्रकरणातही शिवसेना सहभागी आहे. दिशा सलियांच्या प्रकरणामध्ये शिवसेना सहभागी आहे. सुशांत सिंगच्या प्रकरणामध्ये शिवसेना सहभागी आहे. इवन वाजेच्या प्रकरणामध्ये शिवसेनेचा हात, वाजे आणण्यामध्ये शिवसेनेचा हात आहे. पुढे वाजेने जे केलं ते अनिल देशमुखांच्या बोकांडी बसलं. मी सातत्यानं म्हणत आलोय की कुणाचे ओझे, कुणाचे वाझे, कुणाच्या खांद्यावर. हे वाझे शिवसेनेचे, खांद्यावर बसले अनिल देशमुखांच्या, बळी गेला अनिल देशमुखांचा. नाही म्हणायला संजय राठोड प्रकरणाच्या बदल्यामध्ये धनंजय मुंडेचं प्रकरण एक पुढे आलं, पण बळी संजय राठोडांचा गेला, ती जरा बरोबरी साधल्या गेली होती. पण आणखी काही प्रकरण आहेत की प्रताप सरनाईकांचं प्रकरण आहे, ईडी त्यांच्या मागे लागली आहे, ते कुणाचं आहे? अनिल परबांवरती आरोप होत आहेत. म्हणजे अगदी वाझेच्या प्रकरणामध्ये अनिल परब असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. ते अनिल परबांसाठीच हे सगळं चाललं होतं का अनिल देशमुखांच्या अंगावर आलं का, हे देखील तपासलं पाहिजे. म्हणजे अगदी खाना खा गया कोई और जिसके घर के सामने चीटे पडे वो गोया बदनाम, असं काय झालंय का? म्हणजे जेवून कुणी गेलं आणि टिळा लावला म्हणून हे जेवल्याची नोंद झाली, असं काय झालंय का, हे देखील तपासलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या सोबत आहे म्हणून कुठल्या कुठल्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीला शिवसेनेला ॲडजस्ट करावं लागलं. माझ्याकडे तर यादी आहे हो, एक एक सांगता बघावं लागतं. म्हणजे आता विसरू नये, डोंगरचा म्हातारा, म्हाताऱ्याची म्हातारी, म्हातारीचं कुत्रं, कुत्र्याचं शेपूट, शेपटावरली माशी, माशीचे पंख, पंखावरली माती, सगळे शेकोटीला आलेत म्हणल्यावर ते विसरायला नको ना.
म्हणून मग ते लिहून ठेवून जरा बघावं लागतं की बाबा कुठली कुठली प्रकरणं आहेत. म्हणजे वाजे प्रकरण शिवसेनेचं आलं NCPच्या अंगावर, अंबानी प्रकरण वाजेने केलं आलं NCPच्या अंगावर, मनसुख हिरेंचं प्रकरण वाजेने केलं आलं आणि अनिल देशमुखांच्या अंगावर. हे सगळं प्रकरण शिवसेनेनं वाजेंचा प्रवेश करून घ्यायचा म्हणूनच घडलं, शिवसेनेनं वाजेला घेतलं आणि पुढची सगळी प्रकरणं घडली की घडवून घेतल्या गेली, चर्चा नंतर करू. म्हणजे अंगावर आलं अनिल देशमुखांच्या प्रकरण शिवसेनेचं, राठोड शिवसेनेचे होते त्यांचं निघालं, धनंजय मुंडेचं निघालं, तिथं बरोबरी साधल्या गेली. अनिल परब शिवसेनेचे मंत्री, अनिल परबांच्या विषयात तर 2-3 प्रकरणं, म्हणजे वाजेच्या प्रकरणात ते आहेत, ते रिसॉर्टचं प्रकरण आहे किरीट सोमय्या यांनी काढलेलं, त्या RTOच्या भ्रष्टाच्या बदल्याच्या प्रकरणाचं ते एक विषय नवीन अजून आहे, त्या STच्या बदल्यांचं प्रकरण अजून एक नवीन नाशिकहून आलेलं आहे, तिथे अनिल परब शिवसेनेचे, निस्तारायचं आहे राष्ट्रवादीनं, प्रताप सरनाईक शिवसेनेचे आमदार, आलय अंगावर राष्ट्रवादीच्या की त्यांनाच उत्तर द्यावं लागतंय. म्हणजे लफडी शिवसेनेची आहेत, उत्तर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता येतोय. अर्णव गोस्वामीच्या जमिनीत म्हणजे वाद झाला शिवसेनेशी, जमिनीचा व्यवहार झाला शिवसेनेशी आणि उगीच NCPच्या नेत्यांचे ते अंगावर आलेलं आहे. त्याच्या जमिनी कोण घेतल्या? संदीपान भुमरे मंत्री, त्यांचं प्रकरण, तो विदर्भातला महाराजांना शिव्या घालणारा आमदार शिवसेनेचा. झालंय असं की प्रकरणं शिवसेनेने करायची आणि अंगलट मात्र NCPच्या यायचं. शरद पवारांना थोडंसं हे खटकू शकतं. एक तर सुप्रिया सुळेला मुख्यमंत्री करायसाठी उद्धव ठाकरे लवकर तयार होतील की नाही सांगता येत नाही. दुसरी गोष्ट, शिवसेनेची सगळी प्रकरणं शरद पवारांना अंगावर घ्यावी लागतात या उतार वयात, ती निस्तरावी लागतात. म्हणजे अगदी मध्यंतरी शरद पवार म्हणाले होते, आठवत असेल तुम्हाला, लोकसभेची निवडणूक होती, विखे पाटलाच्या मुलांना तिकीट हवं होतं, जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती, सुजय विखेला तिकीट देण्यासाठी जागा सोडावी असा आग्रह केला गेला होता. तेव्हा शरद पवार म्हणाले होते, दुसऱ्यांच्या लेकराचे हट्ट मी कशाला पुरवू. आठवतंय? चांगलं आठवत असेल, नसेल आठवत तर मी ती बातमी शोधून तुम्हाला दाखवतो. दुसऱ्याच्या लेकराचे हट्ट मी कशाला पुरवू असं शरद पवार म्हणाले होते. इथंही असंच आहे, दुसऱ्याच्या लेकराचा हट्ट पवार कशाला पुरवतील. आणि आपल्याला कोणी डावात घेणार नसेल आणि उगीच्या उगीच म्हणजे दुसऱ्याच्या गोट्या नालीत पडल्या म्हणून चिखलात हात घालून काढून दिल्या तर गोट्या न खेळताच हात भरल्याचं दुःख त्या माणसाला वाटायला येत असतं आणि त्या पोराला बिचारायला घरी मार खावा लागतो हात भरल्यामुळं. तसं शरद पवार उगीच्या उगीच या खेळामध्ये स्वतःच्या अंगावर का घेतील ही शक्यता महाराष्ट्राच्या राजकारणात सतत आहे. आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस शरद पवारांच्या भेटीला गेल्यावरती ज्यांच्या मनात ही भीती वाटते आहे त्यांना पवारसाहेब काही वेगळा निर्णय घेतील का असं वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच सरकारवर प्रेम करणाऱ्या माध्यमांच्या मधून काहीतरी वेगळं घडतंय अशी बातमी प्रसृत झालेली आहे. आता खरंच काय बोलले हे फक्त पवार आणि फडणवीस दोघंच सांगू शकतील. आपण आपला तर्क लावायचा, पवारांची इच्छा डावात घे नाही तर गोट्या उचल अशी आहे की कुणाला तरी भीती दाखवून त्याचे कपडे फाडण्याची आहे. बाकी काहीही असो, इकडे भेट झाली आणि तिकडे मात्र आता कपड्यांना रफू करण्याची वेळ जवळ आलेली आहे. नमस्कार.